नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील अमर शहीदांना आज संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत भावुक वातावरणात आणि आदराने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दलित, शोषित आणि समतावादी जनतेच्या प्रदीर्घ संघर्षाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भीमसैनिकांच्या स्मृतीस आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्याचा ठराव संमत झाला होता. मात्र या निर्णयाला काहींकडून तीव्र विरोध झाला, ज्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पेटून उठलेले नामांतर आंदोलन तब्बल 16 वर्षे चालले. या ऐतिहासिक लढ्यात सामाजिक समता, अस्मिता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान जपण्यासाठी अनेक भीमसैनिकांनी अहिंसक आणि सनदशीर मार्गाने लढा दिला. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्यात व गोळीबारात कित्येक तरुण, महिला आणि कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा ज्ञात व अज्ञात भीम सैनिकांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने पक्षाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी इंदोरा 10 नंबर पुलाजवळील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी नगरसेवक गौतम पाटील, संजय जयस्वाल, जितेंद्र घोडेस्वार, अभिषेक वाहणे, मनोज गजभिये, अनिल मेश्राम, रामराव पाटील, सदानंद जामगडे, विलास सुमकुवर, शीतल नाईक, अजय ओके उपस्थित होते. के सम्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में, कांग्रेस और बीजेपी ने क्या किया? देश को बर्बाद किया. तुम बसला होता तो काय म्हणत होता? नामांतर शहीद दिवस चिरायु हो, शहीदों के सम्मान में बीएसपी मैदान में, संतों महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में. देश की नेत्री कैसी हो, देश की नेत्री कैसी हो. मीडिया प्रभारी या ठिकाणी आम्ही जिथे उभे आहोत ते नामांतर शहीद स्मारक आहे. 27 जुलै 1978 मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करावं, हे नाव द्यावं असा एकमताने विधिमंडळात, म्हणजे शरद पवारांचं मंत्रिमंडळ बनल्यावर विधिमंडळात एकमताने ठराव पास झाला. जसाही ठराव पास झाला तशी अस्पृश्यांची, दलितांची घरे जाळण्याचं काम, त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम इथल्या प्रस्थापित जातीयवाद्यांनी केलं. आणि ते केलं म्हणून नागपुरात त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागपुरात 4 ऑगस्ट 1978 एक मोर्चा काढण्यात आला. तो कलेक्टर ऑफिसला नेण्यात आला. मग मेडिकल चौकातून असो, इंदोरा चौकातून असो की आणखी विविध नागपुरातल्या भागातून मोर्चे एकत्र झाले आणि त्याचा समारोप इथं या ठिकाणी इंदोरा चौकात झाला. इथे समारोप झाल्यानंतर लोक आपापल्या घरी जात होते किंवा जत्त्यानं काही चर्चा करत होते. अशाच वेळेस तत्कालीन जो अल्मेडा नावाचा जो कमिशनर होता आणि विरकर नावाचा DCP होता, यांनी इथल्या लोकांवर गोळीबार केला आणि गोळीबार केल्यात 5 लोक याच ठिकाणी त्या दिवशी मरण पावले. त्यांची सुद्धा नावं इथं आहेत, ज्यामध्ये विशेषतः जो उल्लेख केला जातो. तर मी 2-3 नावं स्पेशली सांगतो की ज्याचा उल्लेख होतो आणि त्या ज्यामध्ये 2 मुस्लिम आहेत, अब्दुल हमीद अब्दुल सत्तार, शब्बीर अली हुसेन, त्यानंतर रतन मेंढे आहे, त्यानंतर किशोर काकडे आहे, अविनाश डोंगरे आहे. हे जे प्रमुख लोक आहेत या ठिकाणी मारल्या गेलेत आणि अनेक लोक जखमी झाले. त्या जखमींची नावंसुद्धा त्यावर तत्कालीन एका कार्यकर्त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात ही सर्व माहिती आहे. मित्रांनो, हा अन्याय अत्याचार त्यानंतर सतत सुरू राहिला आणि 16 वर्ष नामांतरासाठी ह्या काँग्रेसच्या सरकारने या समाजाची बर्बाद केली. त्या बर्बादीचा एक
जे काही असं अवलोकन व्हावं किंवा त्या स्मृतीची आठवण राहावी की एका नामांतरासाठी या समाजानं किती आंदोलन केलं, परंतु काँग्रेसचं सरकार असो किंवा त्यानंतरचं BJPचं शिवसेनेचं सरकार असो यांनी नामांतर केलं नाही. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या शहीदांना आठवण म्हणून की याच सरकार आहे, मनुवादी सरकार आहे, संविधान विरोधी सरकार आहे, फुले शाहू आंबेडकर विरोधी सरकार आहे, म्हणून बहुजनांचं सरकार, फुले शाहू आंबेडकरी विचारांचं, भारतीय संविधानाला मानणाऱ्यांचं सरकार आणावं, निळ्या झेंड्याचं सरकार आणावं, यासाठी आम्ही दरवर्षी इथं त्यांना आठवण म्हणून, त्यांना स्मृतीच्या आठवणी प्रित्यर्थ इथं आम्ही एकत्र होत असतो. त्यानिमित्तानं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे शहीद स्मारक जे आहे, नामांतर शहीद स्मारक आहेत, त्यानंतर महाराष्ट्रभर ज्या दंगली उसळल्या, अनेक ठिकाणी लोक मरण पावलेत, त्या सर्वांची नावं या स्मारकावर कोरलेली आहेत. आम्ही या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की हा मॅसेज जनतेपर्यंत गेला पाहिजे की त्यावेळेची लोक एका विद्यापीठाचं नाव देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. बहन मायावतीजी यांनी स्वतःचं सरकार स्थापन केल्यावर अनेक विद्यापीठं उत्तर प्रदेशात स्थापन केले आणि म्हणून मग ते सत्तेची चाबी जोपर्यंत आम्ही हातात घेत नाही तोपर्यंत असे मागणारे लोक राहू. आपण देणारे लोक फुले शाहू आंबेडकरांचे लोक आहोत, आपण देणारे लोक बनलं पाहिजे. या निमित्तानं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून हा मॅसेज आम्ही देऊ इच्छितो. धन्यवाद. बहुजन समाज पार्टी आज शहीद स्मारकामध्ये संपूर्ण बहुजन समाज पार्टीच्या वतीने 4 ऑगस्ट रोजी गोळीबारामध्ये जे शहीद झाले होते आपले सैनिक, त्याकरिता आम्ही संपूर्ण ओबीसी समाजातर्फे, बहुजन समाज पार्टीतर्फे आज इथे त्यांना अभिवादन केलं आणि संपूर्ण ओबीसी समाजाला एकजुटीने राहावं असे आवाहन केलं आणि एक प्रार्थना केली. धन्यवाद. मी गौतम शालिग्राम पाटील, माजी नगरसेवक, सभापती आशीनगर झोन. शहीद स्मारकासाठी बरेचदा इथे आंदोलने झाली आणि त्याचं उहापोह करण्याकरिता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहनकुमारी मायावती यांनी या शहीदांच्या 5 जे शहीद झाले त्या शहीदांना आदरांजली म्हणून 5-5 लाख रुपये देण्याची घोषणासुद्धा त्यांनी केली आणि कस्तुरचंद पार्कवर त्या आल्या. तिथे 5ही लोकांना 5-5 लाख रुपये बहनकुमारी मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी अर्पण केले. त्याचा पूर्ण निधी तो माझ्याकडे असताना मी ह्या 5ही लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची खाते काढून त्यांच्या नावे आम्ही केलेले आहेत. अशा बहनकुमारी मायावती यांचं भोजनाप्रती खूप मोठं योगदान आहे आणि अशा बहनकुमारी मायावतीला येणाऱ्या काळामध्ये या देशाचे प्राईम मिनिस्टर बनावं ही या प्रसंगी शहीदांना खरी श्रद्धांजली असेल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत. आपला परिचय द्या. मैं विलास सोमकर, बहुजन समाज पार्टी का माजी जिला अध्यक्ष, माजी नागपुर शहर प्रभारी. आज यहाँ शहीद स्मारक दिन नामांतरण में जो शहीद हुए हमारे साथी उनको यहाँ श्रद्धांजलि देने आए हुए हैं. बहुजन समाज पार्टी के तरफ से इनको श्रद्धांजलि देते हैं. धन्यवाद. जय हिंद. बहुजन समाज पार्टी का पूर्व नगरसेवक, माजी गटनेता, निश्चित रूप से आज डॉक्टर बाबा साहब मराठवाड़ा विद्यापीठ के लिए इस महाराष्ट्र की भूमि में शहीदों ने नहीं तो समस्त आम्बेडकरी जनता ने जो आंदोलन छेड़ा था, कम से कम 17 से 20 साल तक ये आंदोलन चला. लेकिन फिर भी महाराष्ट्र के तथाकथित मनुवादी गवर्नमेंट ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का नाम विस्तार किया, मात्र वो विद्यापीठ को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का नाम नहीं बहाल किया, क्योंकि उस वक्त शरद पवार ये मुख्यमंत्री थे और एक तीर से 2 निशान मारे थे. उसने नांदेड़ के अंदर में एक नया विद्यापीठ ओपन किया और उस रामानंद तीर्थ स्वामी क्या विद्यापीठ का नाम है. और उस विद्यापीठ ने उसने रातों रात ये घोषणा की थी कि जिन्हों मराठवाड़ा विद्यापीठ में नहीं रहना है वो सारे उच्चभ्र विद्यार्थियों ने अपने नामांतर, अपने सर्टिफिकेट को उस विद्यापीठ में नामनिर्देशित या बहाल करना चाहिए. मतलब बाबा साहब आम्बेडकर के विद्यापीठ का नामकरण करने से इतनी गुना और उनको ये थी क्या बोलते ज्वेलेसी और हाँ अछूतपन, तो इस वजह से उन्होंने दूसरा विद्यापीठ ओपन किया और एक चीज़ से 2 निशान मारा. और इसीलिए ये मराठवाड़ा विद्यापीठ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का विद्यापीठ नहीं हुआ तो नाम विस्तार हुआ.
तब मान्यवर कांशीराम जी उत्तर भारत के अंदर में बड़े जोमशोर के साथ में मूवमेंट, ये बहुजन आंदोलन की मूवमेंट चल रही थी, तब महाराष्ट्र के लोगों की मांग थी कि मराठवाड़ा विद्यापीठ को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम बहाल होना चाहिए। मगर राजीव गांधी ने 100 करोड़ का विद्यापीठ उत्तर प्रदेश के अंदर में उसकी घोषणा की, लखनऊ के अंदर में घोषणा थी, और उस कार्यक्रम को मान्यवर कांशीराम जी को वहाँ पे आमंत्रित राजीव गांधी ने किया था। मगर उस कार्यक्रम को मान्यवर कांशीराम जी तो नहीं जा सके, उन्होंने नहीं जाने से इनकार कर दिया। उन्होंने ये कहा राजीव गांधी को उनके संदेश में कि भाई आप, हमारी उत्तर प्रदेश के लोगों की डिमांड तो बाबा साहब अम्बेडकर विद्यापीठ नहीं थी, वो तो महाराष्ट्र वाले की थी, मगर आपने यहाँ पे विद्यापीठ देने की कोशिश की। मतलब सत्ता की चाबी छुपाने के लिए ये कांग्रेसी लोग और मनुवादी पार्टियां समय समय पे ऐसा षड्यंत्र कर इस बहुजन समाज को गुमराह करते हैं। और इसलिए मान्यवर कांशीराम जी ने बहुजन समाज में चेतना पर के उत्तर प्रदेश के अंदर में एक बार नहीं तो 4-4 बार सरकार बनाई। हम महाराष्ट्र के अंदर में बहुत सारे अम्बेडकरवादी अपने आप को स्वाभिमानी आंदोलन के कार्यकर्ता समझते, मगर दिशाहीन लोग होने की वजह से हम महाराष्ट्र के अंदर में पुरोगामियों का महाराष्ट्र कहते हुए भी फुले शाहू अम्बेडकर विचारों की सरकार हम बनाने में कामयाब नहीं हुए। उसके लिए स्वार्थी किस्म का जो समाज बाबा साहब के मरणोपरांत तो यहाँ पे महाराष्ट्र में पैदा हुआ है, फुले शाहू अम्बेडकर की चळवळ को गतिमान नहीं कर सका। अगर हम बहुजनों को इस देश के अंदर में न्याय चाहिए, समता चाहिए, बंधुता चाहिए, और ये सारे बहुजन समाज को अगर सुख समृद्ध बनना है तो सारे SC ST OBC और बहुजन समाज को इकट्ठा होकर आने वाले समय में एक दिशा में बाबा साहब के आदर्शों पर चलना चाहिए। और उन्होंने जो इंगित किया है, उंगली इंगित किया है, जाओ अपने घरों की दीवारों पर लिखते हो कि तुम्हें इस देश की शासन करती जमात बनना है, तो उस उद्देश्य को पूरा करने के लिए ये प्रयास करेंगे। यही श्रद्धांजलि, यही अभिवादन मैं आज के प्रसंग में आपके TV चैनल के माध्यम से मैं आपके चाहने वाले जनता को देना चाहूँगा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।